नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात चॅनल साध मराठी कायद्याची. या चॅनलच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं प्रथमतः स्वागत. आपण पाहणार आहोत आज एक सुप्रीम कोर्टानं पती पत्नीच्या भांडणाच्या विषयावरती एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे. या संदर्भातली छोटीशी माहिती. विभोर गर्ग वर्सेस नेहा सुप्रीम कोर्ट 1421 हा निकाल 14/7/2025 मध्ये रोजी जाहीर करून सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की पती पत्नीच्या भांडणामध्ये जे फौजदारी किंवा दिवाणी स्वरूपाचे खटले आहेत, या खटल्यामध्ये पती पत्नीचं जे फोनवरचं संभाषण किंवा कुटुंबातलं संभाषण आहे, या संभाषणाचं रेकॉर्डिंग हे पुरावा म्हणून वापरता येणार आहे. पूर्वी भारतीय साक्षी पुरावा कलम 122 प्रमाणे पती पत्नीचं जे संभाषण आहे किंवा पक्षकार आणि वकील किंवा इतर जे संभाषण आहे याला विशेष अशी सवलत दिलेली होती. हा पुरावा तुम्हाला वापरता येणार नाही अशी त्याची तरतूद होती. परंतु सुप्रीम कोर्टानं त्याची मर्यादा निश्चित करत असताना पती पत्नीचं जे दिवाणी स्वरूपाचे किंवा फौजदारी स्वरूपाचे खटले आहेत, या खटल्यामध्ये पती पत्नीचं जे संभाषण आहे हे संभाषण रेकॉर्डिंग ही पुरावा म्हणून वापरता येणार आहे असा महत्वपूर्ण निकाल दिला. यामुळे पती पत्नी त्या दोघांनाही या निकालाचा फायदा होणार आहे. फायदा कसा होणार तर पती पत्नीचं जे बिहेवियर आहे, जे वर्तणूक आहे, ती कोर्टासमोर आणण्यासाठी संभाषण किंवा रेकॉर्डिंग हाच महत्वपूर्ण एव्हिडन्स ठरू शकतो. म्हणून हा निकाल पती पत्नीच्या भांडणामध्ये महत्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.